श्रेयू, हा गो, हल्ली वसार घेऊन जातस? अगे बाय, विके दादा असं का म्हणतोस आधी? आणि मी कशाला वसार घेऊन जाव? नावाचं श्रेयू आहे मी, स्वतः येईन हाक सबूत मारता. अगो भरावशाचं नाव म्हणजे श्रेयू, पण जाग्यावर उलटतस गो. हां म्हणजे? परवा दुकानाच्या इथे तुला हाक मारली तेव्हा न ऐकल्यासारखं करून पुढे गेलंस. आणि परवा चक्कीतनं दलाप घेऊन येत होतो तेव्हा आबोलीची फुला काढलीस. मला बघितलंस तसं पाठच्या दारात घरात घुसलंस. तर अरे, तर दुकानात माणसं किती होती ते बघितलंस ना? आणि एवढ्या माणसांच्या सामने बोलणं बरं दिसतं काय? आणि आबोलीची फुला काढताना मी तुला बघितलंच नाही बा. मी आपली माझी फुला काढून झाली तसं घरात गेलं. होय काय? मग दिदीस का नाही गो भेटत मला? दीदी 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 भेटायला येत नाही? मला नाही बा माहिती. आणि आता तुमचं भेटणं तुम्हालाच माहिती असेल. अगो तुझीकडे निरोप द्याला ना. अर्धा दिवस त्या दोधी आंब्याखाली बसून काढला. 8 दिवस व्हायला आलंय, बोलणं नाही का भेटणं नाही. असं कधी झालेलं नव्हतं. नुसतं डोळ्यान खुणवलं ना तरी फक्त भेटायला ये मला. तो पण आधी काही काय आता घरी पै पाहुणा किती येतो ह्या दिवसात माहिती आहे ना. आणि अरे बाबा पण येऊन गेलं, 4 दिवस झाले. आता ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांचं सगळं करियाचं म्हणजे तसा टाइम पण भेटायला पाहिजे ना. आणि आता ना पाहुण्यांचं येणं जाणं पण कमी झालंय. तर दीदी येईल तुला भेटायला. हां अगो वया सारं होतं सर, आम्ही काय कधी भेटलेलं नाही काय? तुमच्या घरात भजन चालू असताना पाठच्या दारात भेटलेलं आहे आम्ही. पाहुण्यांची कौतुका कोणाला सांगतं? काहीतरी गडबड झाली ती सांग ना. अरे नाही विके दादा, तू ऐसा नाही तर मनात भरवून घेऊ नको स्वतःच्या. आणि काय गडबड असतीच तर माझं तोंड गप्प राहिलं असतं काय? अरे घरात माणसाच एवढी आहेत ना, तर सगळ्यांच्या जेवणापासनं कपडं भांडी कुंडी सगळं करियाचं. अरे 5 मिनटं पण बसियाला पुरसूत नसते. काय श्रेय, तुझ्यावर ह बोलायची वेळी हवी. सांगायचं असलं ना तर खरं काय तर सांग, नाहीतर नाही सांगितलंस तरी चालेल. अगो आमची परस वाईट दिवस कोणी बघितलं नसेल. त्या सगळ्यातनं तरुण आता कुठं ह मलबाट वाईट नाहीसं होत आहे. 4 चांगले दिवस बघतावाय. आता परत जर का खड्ड्यात गेलेलं ना तर मी स्वतःला माफ नाही करणार. विके दादा, तू व्हायचं पुढचं कशाला बोलतोस आहे? अरे तू एवढं टेन्शन नको घेऊ. अरे आणि तुमचं सगळं येवशीर होणारच आहे ना. होणार हाय ना. म्हणजे तू काय असेल ना तशा फोडून सांग. असं काय बोलतस? अरे होणार आहे ना म्हणजे होणारच आहे. सगळं ना तुमच्या मनाप्रमाण होणार आहे. आणि आम्ही सगळी पण तुमच्या संगाती हाव ना. हा बघ, हा चेक घेऊन फिरताय 8 दिवस. 1 लाख रुपयाचा आहे. एवढं पैसे कधीच कमवलं नव्हतं आयुष्यात. आतापर्यंत हा चेक बँकेत जमा करून कामगारांना पैसे द्यायला हवं होतं, पण मी थांबलोय. का थांबलोय? मला हा चेक पगाच्या हातात द्यायचा होता. अगो माझ्या आईच्या नंतर पग माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्याला मला अभिमानानं सांगायचं होतं. 15-20 हजाराची नोकरी करणारा पोर त्याला लग्नासाठी विचारतात ना. आज या गावात राहून मी त्यांच्या परत जास्त कमवत आहे.
निदान सुरुवात तरी तशी मी केली आहे. मी तुमच्या घरी येऊन त्याला लग्नाची मागणी घालू शकतो. त्याला सांगायचं होतं मला, म्हणून हा चेक मला त्याच्या हातात द्यायचा होता. पण आता काय, जाऊ दे. तुम्हाला खरं खरं काय असेल ना तर सांग. काय रडतं तरी का पण? अगो असं रडतस का? काय झालंय तर तरी सांगा गो मला. अशी का करता वाय? काहीतरी गडबड झालेली आहे. त्या डोळ्यांशी रहिव असं नाही वागणार. दिदे, का आवाकलंस तरी काय गो तू? अगो जा निक्या दादाला भेट ना गो. भेटलंस ना तर डोळ्यातनं काहीतरी मार्ग तरी निघल. अगो अशाला असं झालं हो, त्या पोराला सांगायला नको काय? नको गो, त्याच्या डोक्याला ताप काही कमी आहे काय? आणि त्या पोर आताच कामाधंद्याला लागलाय. त्याला जर हे सगळं समजलं ना तर त्याचं डोकं थाऱ्यावर राहील काय? नको, आपणच काहीतरी विचार करू. तुझ्यांना कायच होणार नाही. नुसत्या टिपा गालीत राह तू. अगो वेल हातात न गेल्यावर मग काय उपयोग आहे? मी होत ना म्हणून इथपर्यंत तरी आली बाई दोघावा. नाही तर मागच ना तुमचं सोपल्यात जमा होतं. आता देखील तू काय करणार नसशील ना तर मी विक्या दादाला डायरेक्ट घरात आणीन. बस झालं बोललंस तेवढं. मोठेपणा करावं माणसानं, पण किती? हा, आणि मग राजाच्या घरच्या गोष्टी सांगतस ना, तर परवा काकान पोरगा वरवला तेव्हा कुठं होतस तू? हा, ती हिंमत? काय जरा सावशीतीन घ्यायला लागल. अगो काय सावशेदीन घ्यायचं? तुझ्या आईशी बापसाला माहित नाही ना तोपर्यंत काय ते उड्या मारता येतील. एकदा का त्यांना समजलं की मग बघ खोटी करतात आहे काय ती. आणि त्या विण्यात आता तरी गप बसणार आहे काय? अगो तुझ्या वाईटावरच आहे, माहिती आहे ना? वय गो, माझा पण डोका भिनारलाय. काय करू तास सुधरत नाही मला. हा सगळं मालकोमालकी ठरवायच्यात काहीतरी करायला लागणार आहे आपल्याला. मग जर न होत सांगताय ना, एवढी डोकेफोड करताय ती काय उगाच काय? अगो पण त्याला भेटून तरी काय सांगू मी? हा, मी दर टायमाला भेटता आणि सांगता, आज हा पोरगा बघून गेला, उद्या ता पोरगा बघून गेला. आणि या संकेत पण आधी नाही म्हणला होता, मग वय म्हणला. आणि मी पण त्याला सांगितलं माझ्या मनात कोण नाही. मला ना आता धास्ती लागून राहिली. ही घरातले आमचं लग्न ठरवतात काय म्हणून. अगो मी पण विचार केला होता त्या संकेतला जाऊन तुझं बाहेर काहीतरी यायचं सांगायचं. अगो पण त्या गप नाही राहणार, घरी सांगील. दिसतो तसा नाही आता, मामाच्या खिशात भरलेला आहे. माझं ना लय तोंड चिवचिवतंय सांगायला. तू कशाला? मीच त्याला चांगलं सुनवलं असतं. आधी नाही म्हणलास आणि मग नाचरुल्यासारखा वय का म्हणतोयस? पण या सगळ्या गोष्टींमुळे मला चिप बसायला लागतंय. दीदी, अगो तू विक्या दादाला ना वयातलं काय सांगू नको, पण त्याला जाण एकदा भेट गो. अगो 8 दिवस झाला तर तुला शोधित फिरतोय. कसं वाटत असेल गो त्याला? वय गो, ह्याची जाण आहे मला पण. पण त्याला भेटायचं म्हटलं ना की मला जाम टेन्शन येतं. या चिरेच्या धंद्यात आताच उतारलाय तो. मागा मी भेटलेला ना तेव्हा सांगत होता, बघ्या मी लय काय काय आवकलंय आपल्यासाठनं, तू माझी ताकद आहेस. हा सगळं म्हणणाऱ्याच्या सामने कसं उभं राहू मी? धाडसच नाही माझ्यात. माझी मलाच लाज वाटते.
दीदी, अगं प्रेमात ना सगळं माप आहे असं म्हणतात. तू एकदा भेट त्याला. अगं भेटलंच नाही ना तर तो पोर खचून जाय. आणि वैसं इथं बसून नको राहा. 2 पार झाले, सगळी जेवायला येतील घरात. चल आपण आतमध्ये जाऊया. चल उठ 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 चल. अरे अरे हा बघ आला तो केरा आला. तिकडे काय करतो त्या मागणीकडे बसून? अरे भाऊ काय रे एकच दुकान घेतलंस? अरे सबन गावात नुसत्या बॉम्बा मारतात आहे. हऱ्या लाकडाच्या भारी सेट रादावला, पोर जाग्याला लागला. मला जागेवर लागून कसं जमेल? तुझी हतुरणा कोण उठलील मग? माझ्या जाग्यावर लागलाच नाही तर काय? नाही तर काय? अरे भाऊ काय रे ही वरंड सुधलेली? रकात मेले का? होय, आता फासण्या मारवायला लागणार बहुतेक. तू आता हाड वैदू होऊ नकोस. मी डॉक्टरकडे जाऊन आलो पण. अरे 2 दिवस झालं मला पडून. तेव्हा कुठं होता स्मरणदाऱ्या करीत? अरे मला माहिती बरोबर. तू तुझंच दुकान घेऊन आलेलं आहेस. बोलणं घे काय ते. लेफ आहे माझीकडे तयार. अरे बाबा मी तुलाच भेटायला आलो, पण आता म्हटलं रिकाम्या हातानं कसं जायचं? 28 वर्षांची परंपरा मोडल नाही आपली, म्हणून आपलं व्हायच गारानं घेऊन आलो. बरोबर. आधी तुला पाताल निसवीत राहायचं, पुढं नमान उभं राहिलं तरी आम्ही नागडच. आणि कोण रे? कोण एवढं माझ्या नावानं बॉम्बा मारतोय? नाव तरी सांग कोणतं? कोण म्हणजे काय? सोनका भेटलं होतं. आता पाय दुखावलाय म्हणून, नाही तर लातच मारली असती नको तिथं. भाऊ माझ्या सोनाली उर्फ सोनी तर भेटलं होतं. त्यानं मला सांगितलं हऱ्या नाही बाबा हरेस हरेस पडलाय, म्हणून लगेच धावत आलो बघ याला. हरेस अरे पडलो म्हणजे काय? तर शिरावट्यात पाय अडकला ना तर वाईट लागलं. अरे मग सोनी काय सांगी? अरे हरेशच्या अंगाची वलक नाही राहिली, निस्ता फापासलाय, रक्ता बांबूल झालाय, ऐका ओय सुद्धा करीत नाही हरेश. आणि त्या हरेशच्या धास्तीन 2 दिवस माझा डोल्याला डोला नाही लागला. आता हरेसला घेऊन यंगावरनं नाचवता असं नाही ना म्हणाले सोनी? अरे एवढा चिऱ्याचा धंदे व्हायला निघालास तरी पचकलपणा जायत नाही ना तुझा अजून? तू आधी माझा हुंबिरडा का चढलास तर सांग. तुझं कुठं मध्येच अडकलंय? अरे बा काय सांगू तुला, 7-8 दिवस झालं पग व्यवस्थित बोलत नाही. अरे भेटायला पण नको म्हणतं. मला काय वाटतं काहीतरी गडबड आहे. भुरी का भुरी चुलीतली ती तरी खाऊन होते काय बघ व्यवस्थित, नाही ते बुकल लागलच. अरे तुमच्या ह्या गडबडी किती वर्षा वाया गेली तुमची? बरोबर बरी होती. हटकत काय झालं मध्ये तुमचा? आता मेलाच तुलाच काहीतरी यग आला असेल. अरे आता भाऊ तुमच्यासाठी मंडईला घेऊन तयार आहे. काय झालं तर सांग आधी. अरे बाबा मी काय नाही केलं. हा चेक घेऊन फिरताय त्याला दाखवूयाला, पण तर भेटतच नाही त्याला दाखवू तरी कसा? तर श्रेयू मला भेटलं होतं तर काय मला सांगी आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत, दीदीला कामं असतात. मला काय खरं वाटत नाही. अरे तर दात पडकं खरंच सांगतोय. खरंच पाहुणं आलेत त्याच्याकडं. आणि तसं काय असतं ना गडबडीचं तर खबर लागली असती आपल्याला. मला काय भीती वाटते माहिती आहे? त्याचं लगन बिगन नाही ना अवकित आहे, आणि त्याला मला सांगता येत नसल. अरे बाबा केस हाताबाहेर जाईल माझ्या. अरे तसं काय नसेल रे. हे बघ प्रगती काय येडा आहे काय? तसं काय असतं ना तर त्यानं तुला आधी सांगितलं नसतं.
नक्की ना? अरे होय बुवा, नक्की चालेल. चालेल तर म्हणून अरे 2 दिवस ह्या दुखण्याच्या पायानं नुसत्या खाऱ्याच खातोय. आता वजदाला पण खारी नाही. माझी जरा आणून देशील काय मला? होय आणतो. अख्खी बेकरीच गेली होती. हा बुकल लागेपर्यंत आणली सगळं झादरशील काय? आणतो. काय झालं असं? कायच त्याला समजायला मार्ग नाही. एवढं ते श्रेयूला विचारलं, पण तो एका शब्दाने सुद्धा बोललं नाही. तोंड बांधून चालतं झालं तिथं. काय समजायचं माणसाला? तहाऱ्या ता तिथं तंगड्या गाल्यात घेऊन बसलेला आहे. पग सुद्धा काय बोलत नाही. अजूनपर्यंत असं कधी झालं नव्हतं. काय झालं ना की बोलायचं तर मला, म्हणजे काहीतरी मोठं झालेलं असणार आणि त्याला मला तर सांगता येत नाही. देवा बाबा, अरे तू तर अशी का परीक्षा बघतोस आहे माझी? अजून काय करू मी? अरे स्वतःच्या पायावर उभा राहिलो, कामाधंद्याला लागलो. कधी नव्हतं गावकार मानकर सुद्धा माझ्या बाजून उभं राहायला निघालं आणि त्यात तू हा चपकाड आणलंस वरन. काय करू तर तूच सांग आता बुवा. देवा सौभाग्या, अरे तूच भाऊ आता काहीतरी चमत्कार कर आणि आम्हा दोघांना एकटं आण, भेटव आम्हाला.